मित्रांनो, आता आपण ॲग्रोवनवरची न्यूज बघणार आहोत. ती म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी. ते मित्रांनो बघू शकता तुम्ही, महाराष्ट्रात पुन्हा शेतकरी कर्जमाफी होणार, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच. तर मित्रांनो, काय संपूर्ण माहिती आपण आता व्हिडिओमध्ये बघू. परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, आता आपण संपूर्ण माहिती ही बघू. तर मित्रांनो बघू शकता, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीपोटी केवळ 1,851 कोटी रुपयाची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली होती. मित्रांनो, सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर प्रस्ताव दिला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की धानासाठी 2 हेक्टरच्या मर्यादित 15,000 ऐवजी 20,000 रुपयांची मदतीची घोषणा सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय झाल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार आहे असून 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी मित्रांनो करण्यात येणार आहे, असे सुद्धा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले. हे बघू शकता, 6,500 कोटी रुपयाची कर्जमाफी. चला मित्रांनो, आता पुढे बघू. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आपल्या सरकारने केवळ 1 रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे आणि पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तब्बल 177% वाढ झाली आहे. 1,70,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग सुद्धा नोंदवला आहे. राज्य सरकारने त्यासाठी 5,174 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा केली आहे. सध्या अग्रिम रकमेसाठी विमा कंपन्यांकडून 2,121 कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली. त्यापैकी 1,217 कोटी रुपयाचे अग्रिम वाटप सुद्धा करण्यात आली, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी भाषणादरम्यान सांगितले की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. आम्ही बांधावर जाऊन पाहणी करतो, घरात बसून फेसबुक लाईव्ह करत नाही. मित्रांनो बघू शकता, आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्याच्या पूर्वी म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा कडाडून टीका केली. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास सुरू आहेत. 32 जिल्ह्यापैकी 26 जिल्ह्यांचे पंचनामे सुद्धा पूर्ण झाले असून परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर ह्या 6 जिल्ह्यातील पंचनामे थोडेफार बाकी आहेत. पुढे बोलताना मित्रांनो त्यांनी सांगितले की आतापर्यंत 9,75,059 हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी अंदाजे 2,000 कोटींची मदत सुद्धा द्यायची आहे. जसजसे पंचनामे होतील तसतशी मदत DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. यावर विरोधी पक्षाकडून आरोप सुद्धा करण्यात आला. तर काय आहे आपण आता तो बघू. मुख्यमंत्री शिंदे जुन्याच घोषणा व आकड्यांचा खेळ करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पळ काढत आहे. अग्रिमच्या नावाखाली शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात आला नाही. आता शेतकऱ्यांना 1,553 रुपयाचे अग्रिम दिल्याचे सांगण्यात आले. ही रक्कम त्यांना खूप मोठी वाटत असेल तर मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि एकूणच मंत्रिमंडळ शेतकऱ्याबाबत सरकार किती संवेदनशील आहे हे यावरून दिसून येत आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होणार आहे. जे शेतकरी समजा कर्जमाफीपासून पूर्वी वंचित राहिले होते ठाकरे काळात किंवा आपल्या देवेंद्र फडणवीस जेव्हा CM होते त्या काळात, त्या सर्वांना आता कर्जमाफी मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि धन्यवाद मित्रांनो.